त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 29 सॉल्व करणार आहे. द रेडाय ऑफ कर्वेचर ऑफ बोथ द सर्फेसेस ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ एफ अँड फोकल पॉवर पी आर इक्वल. तर रेडाय ऑफ कर्वेचर दोन्ही सरफेसचा आपल्याला इक्वल दिलेला आहे. असा कॉन्व्हेक्स लेन्स यूज करायचा की ज्याचा फोकल लेंथ एफ इतका आहे आणि पॉवर त्या लेन्सची एफ पी इतकी आहे. पुढे वन ऑफ द सरफेस इज मेड प्लेन बाय ग्राइंडिंग. एक जो सरफेस आहे तो घासून घासून काय करायचा आपल्याला प्लेन करायचा. द न्यू फोकल लेंथ अँड फोकल पॉवर ऑफ द लेन्स इज रिस्पेक्टिव्हली. तर त्याची नवीन फोकल लेंथ आणि फोकल पॉवर किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. तर हा क्वेश्चन 2021 ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शन पैकी पहिला जो ऑप्शन आहे ए ते आहे 1/2, 2. बी ऑप्शन आहे 2f, p/2. सी ऑप्शन आहे √2 डिवायडेड बाय f, √p डिवायडेड बाय 2. डी ऑप्शन आहे 2f डिवायडेड बाय 3, 3p डिवायडेड बाय 3. तर या 4 ऑप्शन पैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाइड करूया. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला रेडाय ऑफ कर्वेचर दिलेलं आहे. बोथ सरफेसचं दोन्ही सरफेसचं दिलेलं आहे. ज्याचं फोकल लेंथ एफ इतकी आहे आणि फोकल पॉवर पी इतकी दिलेली आहे आणि रेडाय ऑफ कर्वेचर इक्वल दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय R1 आणि R2 या दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे. म्हणजे आपण काय कन्सिडर केली ती R इतकी या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. फोकल लेंथ एफ इतका आहे. तर या ठिकाणी आपण लेन्स मेकर्स इक्वेशन या ठिकाणी यूज करणार आहे. बाय लेन्स मेकर्स इक्वेशन. लेन्स मेकर इक्वेशन जर घेतलं तर 1/f इज इक्वल टू आपल्याला भेटेल μ-1 इन नेक्स्ट ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. आता R1 का असतं तर हे रेडियस ऑफ कर्वेचर असतं पहिल्या सरफेसचं आणि R2 असतं दुसऱ्या सरफेसचं. ओके. तर हा सपोज मी काय घेतलं कॉन्व्हेक्स मिरर घेतलाय, लेन्स घेतलाय या ठिकाणी. तर हा जो सरफेस आहे हा पहिला सरफेस आहे आणि हा जर कर्व सरफेस काढायचा असेल त्याचा सेंटर जो आहे तो कोणत्या साईडला असणार तर राईट साईडला आणि जे डिस्टन्स आहे ते किती झालं तर R1. आणि हा जर सरफेस तुम्हाला ड्रॉ करायचा असेल तर याचा जो सेंटर ऑफ कर्वेचर आहे तो कोणत्या साईडला असेल लेफ्ट साईडला आणि ते जे डिस्टन्स आहे ते किती आहे R2. पण त्याने दिले R1 आणि R2 दोघांची व्हॅल्यू काय सेम आहे. आता राईट साईडला जर घेतलं तर R1 जो आहे तो कसा घ्यायचा पॉझिटिव्ह घ्यायचा आणि लेफ्ट साईडला आहे R2 कसा घ्यावा लागेल तर आपल्याला निगेटिव्ह घ्यावा लागेल. ठीक आहे. तर या व्हॅल्यू आपण याच्यात पुट करून टाकू. 1/f इज इक्वल टू आपल्याला भेटेल μ-1 इन ब्रॅकेट 1/r1. R1 च्या जागी टाकायचंय R मायनस R2 च्या जागी टाकायचं -R. ओके. हे आपण डायग्राम मधून एक्सप्लेन केलेलं आहे. R1 आणि R2 प्लस कधी घ्यायचं आणि मायनस कधी घ्यायचं हे आपण डिसाइड केलेलं आहे. ओके. मायनस मायनस होणार आहे प्लस. मग आपल्याला भेटेल 1/f इज इक्वल टू μ-1 इन ब्रॅकेट 1/r मायनस मायनस झाला प्लस 1/r. ओके. आता डिनॉमिनेटर सेम न्यूमरेटरचे काय करू शकता तुम्ही ऍडिशन. मग 1/f इज इक्वल टू भेटला आपल्याला μ-1 आणि हा भेटला 2 डिवायडेड बाय r. ओके. आता याचं काय करू रेसिप्रोकल करू म्हणजे आपल्याला f भेटेल आणि f काय भेटेल r न्यूमरेटरला जाणार r डिवायडेड बाय काय भेटेल आपल्याला 2 आणि ब्रॅकेट मध्ये μ-1 हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. ओके. ही पहिली कंडिशन आहे. तर पहिल्या कंडिशननुसार आपण फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी डिराइव्ह केलेलं आहे. पुढच्या केसमध्ये काय दिलेलं आहे वन ऑफ द सरफेस इज मेड प्लेन बाय ग्राइंडिंग. तर हा जो कॉन्व्हेक्स लेन्स होता तुमचा एक सरफेस जो आहे तो ग्राइंड करायचा आणि ग्राइंड करून 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 त्याला काय करायचं एक जो सरफेस आहे तो काय करायचा प्लेन करून टाकायचा. म्हणजे याचा जो R आहे याचा सेंटर ऑफ कर्वेचर तुम्हाला कोणत्या साईडला भेटणार राईट साईडला C1 आणि त्याचं जे डिस्टन्स आहे ते किती राहील R1. पण याचा जो सरफेस आहे तर हा प्लेन सरफेस आहे म्हणून जो R भेटणार आहे तुम्हाला R2 तो कुठे भेटेल तर इन्फिनिटीला जाऊन आपल्याला कुठेतरी भेटणार आहे. मग R2 जो असेल तो किती असेल तर इन्फिनिटी असेल. ठीक आहे. मायनस घ्या नाही तर प्लस घ्या त्याला काही फरक पडणार नाही. आणि इकडचा जो R1 आहे तो किती तर R इतका आहे आणि राईट साईडला म्हणून तो काय असणार तर प्लस असेल. इकडचा मायनस पण इन्फिनिटी असल्यामुळे त्याची साईन घेतलं नाही तरी चालेल. तर एक सरफेस जो आहे तो काय करायचा ग्राइंड करायचा आहे. तर त्याने विचारलं न्यू फोकल लेंथ किती असणार नवीन फोकल लेंथ किती असणार त्याला आपण f1 कन्सिडर करू अँड फोकल पॉवर पण आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके. तर एक काम करू आज जो असतो हा काय असतो तुमचा फोकल पॉवर असतो. मग जो फोकल पॉवर आहे तो p ने रिप्रेझेंट करणार आपण. ठीक आहे. मग एक काम करा याला इक्वेशन 1 कन्सिडर करा आणि याला काय करू आपण इक्वेशन नंबर 2. व्हॉट इज फोकल पॉवर रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. द ॲबिलिटी ऑफ लेन्स
ॲबिलिटी लेन्सचे असणार किंवा मिररचे असणार, जेणेकरून रेस तुमचे कन्वर्ज होणार किंवा डायव्हर्ज होणार. डायव्हर्ज करण्याची आणि कन्वर्ज करण्याची जी ॲबिलिटी आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पॉवर ऑफ लेन्स म्हणत असतो, आणि ती रेसिप्रोकल असते फोकल लेन्थच्या. मग पी पण भेटलाय, एफ पण भेटलेला आहे. आपल्याला दोन्ही गोष्टी फाइंड करायचं आहे. मग एक काम करू, आता नवीन केसमध्ये पुन्हा लेन्स मेकर इक्वेशन आपण यूज करणार. त्याला बोलू आपण 1/f1. म्यू तोच असेल, मीडियम तेच असणार आहे. 1/r1, r1च्या जागी आपण टाकणार आहे r, पण जो r2 आहे तो किती टाकायचा आपल्याला, इन्फिनिटी, -1/∞. मग तो त्याला साईन द्याने त्यांना काही गरज पडणार नाही तुम्हाला. 1/∞ का असतं 0, म्हणून याच्या साईनची तुम्हाला काही गरज नाहीये. मग म्यू -1 इन ब्रॅकेट 1/r मायनस करायला 0 लिहायची काही गरज नाहीये. मग राहिला म्यू -1 डिवायडेड बाय करायला r, ही कोणाची व्हॅल्यू झाली तर हा झाला 1/f1. आणि 1/f1 म्हणजेच आपला काय भेटेल तर P1, पॉवर ऑफ द लेन्स. हे झालं किती नंबरचं इक्वेशन, 3rd नंबरचं इक्वेशन. आणि याचं जर रेसिप्रोकल केलं तर आपल्याला फक्त f1 भेटेल, आणि तो किती भेटेल, याचं पण रेसिप्रोकल करा, r डिवायडेड बाय म्यू -1. हे झालं 4th नंबरचं इक्वेशन. मग आपल्याला काय करायचं आहे तर पहिले तर पॉवर फोकल लेंथ फाइंड करायचं आहे. मग काम करा, इक्वेशन 4 ला इक्वेशन 2 ने काय करा, डिवाइड करा. इक्वेशन 4 डिवायडेड बाय इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 4 काय तर तो आहे f1, आणि त्याला डिवाइड करायचं इक्वेशन नंबर 2, म्हणजे कशाने तर f ने आपण या ठिकाणी डिवाइड करणार. f1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती तर r डिवायडेड बाय म्यू -1, आणि याचा रेसिप्रोकल करा 2 इन ब्रॅकेट म्यू -1 डिवायडेड बाय करायला r. ओके, आता नेक्स्ट केसमध्ये r काय झाला, कॅन्सल, आणि म्यू -1 काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे जो नवीन f1 भेटणार आहे आपल्याला, तर तो f1 भेटेल किती तर f जो आहे तिकडे डिवायडेड आहे, इकडे काय करा मल्टिप्लाय, पण इथं 2 बाकी आहे, म्हणजे किती झाला तर 2f. म्हणजे आपली जी फोकल लेंथ आहे तरी फोकल लेंथ किती होणार आहे, डबल होणार आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं, पॉवर पण फाइंड करायचं आहे. मग इक्वेशन 3 ला इक्वेशन 1 ने काय करू, डिवाइड करून टाकू. नेक्स्ट केसमध्ये इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 3 काय तर तो आहे P1, अँड इक्वेशन 1 जर घेतला तर तो किती आहे, P पॉवरसाठी. ओके, P1 जर घेतला तर P1 आहे तुमचा म्यू -1 डिवायडेड बाय r. ओके, आणि याचं काय करावं लागेल तुम्हाला, रेसिप्रोकल, म्हणजे काय येणार आहे, r वरती जाणार आणि खाली काय येणार 2 इन ब्रॅकेट म्यू -1. ओके, म्यू -1 कॅन्सल, r पण काय आला कॅन्सल, r2 इकडे डिवायडेड आहे तिथंच राहू द्या. या p ला इकडे डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय. मग पॉवर ऑफ लेन्स जर घेतला तर तो p डिवायडेड बाय काय असणार 2. म्हणजे आपली जी पॉवर आहे ती काय होणार आहे, अर्धी होणार आहे, पण फोकल लेन्थ जर घेतलं तर ती किती होणार आहे, डबल होणार आहे. ओके, मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन आहे पहिलं घेतलं तर नाहीच पॉसिबल आहे. दुसरं जर घेतलं तर दुसरं ऑप्शन आहे 2f अँड p डिवायडेड बाय 2. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन असेल तुमचं किती, बी ऑप्शन हा करेक्टली या ठिकाणी मॅच होतोय. मग आपली जी फोकल लेंथ आहे ती डबल होणार आहे 2f, आणि पॉवर जी असणार आहे त्या लेन्सची ती येणार आहे हाफ होणार आहे, म्हणजे p डिवायडेड बाय 2. मग ऑप्शन बी हा याचा करेक्ट आन्सर आहे.